खूप सुंदर बुवा या ठिकाणी रूपकाचा मंत्र सादरीकरण केला. पण बडा काय केलं माका इथं कोणाला पण काय समजून नसतं. जेवढा काय बोलल्यात किती काय बोलल्यात त्याच्यामुळे कोणाला पण समजत. या ठिकाणी मला जय भोसले माझा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पत्रकारितेमध्ये ज्यांचा हात काढला त्यांचे या ठिकाणी मी माझ्या ओंकार प्रसादी भजन मंडळाचे स्वागत करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वो बरंच काहीतरी बोलून गेले. बुवांच्या मुद्दे नक्की बोलणार पण पहिल्यांदा बक्षीस किती वाचले. आमचे परमित्र प्रयत्न केली पाहिजे मी निर्धारण केली कोणाला माहिती पण नाही केलं तुम्ही मान्य करतो का वाटतं. आणि बुवा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुझी गत तू मला जर मागा सांगते मग तो एक शब्द मागाशी बोललोय बघ आईजीच्या जीवावर भाईजी उदार. वा एक 100% तुमका मी सांगेन याच्यावरती एक चांगला तुमका मी करतोय. आईजीच्या जीवावर भाईजी उदार संजय गावडे बुवा नाही बुवा लक्षात घ्या. मी सांगते तुमका ही स्वतःची मेहनत आहे. ही बुवाची मेहनत आहे ना ही स्वतःची आहे. आमका जमात तेवढी करतो पण स्वतःची मेहनत आम्ही करतो. आम्ही कोणाकडे धडे पण घेऊन जाणार नाही पण तेवढं वेळ आमच्याकडे नाही. आयजीची जीवानी मागाशी तुम्ही ह्या विषय जो बोलला बघा जर्सीचो जवळजवळ 4 वर्ष झाले बुवा जवळजवळ 14 वर्ष सलग मी सगळ्या काय गावतात आयजीच्या जीवावर आयजी उदार कोणाक शोधता माहिती आहे तुमका शोधता बुवा. कारण काय गुटाळला घातला बॅगेत आणि वाटेक लागलो. माझ्या बघ ह्या सगळ्याच असताना त्यांच्या स्वाधीन असतं बुवा त्यांच्याकडेच असतात तेच मालक असं म्हणा. जर्सी बी म्हणते ना हे त्यांचा श्रम आणि माझे श्रम ह्या सगळ्यांचं मिळून एकत्रित जे श्रम आहे त्याचं फळ आहे. आणि माझी दानदा स्वतःची दानदा पोरग्या देऊची जर्सीचा विषय महत्वाचा नाही. माझा जरा बॅकग्राऊंड तुम्ही विचारा म्हणजे माझं दानशूरपणाचा विषय महत्वाचा नाही पण मी कसं आहे ना बुवा तुम्ही जर तुमका माहित आहे ही जर्सी म्हणतात ही बघा ही गणपतीची जर्सी वेगळी आणि ही नवरात्रीची जर्सी पोरग्यांसाठी. ही स्वतः मी माझ्या खिशात ठेवले असते पैसे तर माझे भरपूर पैसे वाढले असते. पण तुम्ही कशात नाही कशा एवढे भजना करतात काही प्रायव्हेट मध्ये भजना करतात आणि काय का तुमका वाटणार नाही आपल्या बरोबर पोरग्या त्यांना बाबा एक जर्सी वगैरे देऊया काहीतरी तुमका नाही वाटणार. आणि मी पण माझा स्पॉन्सर कोण नाही बुवा लक्षात घ्या. जर्सी का स्पॉन्सर कोण नाही ते बघा देवी समोर बसती आहे विचारा जरा कोणाकडे. आणि माझी जर्सी किती असतात पोरग्यांसाठी नाही फक्त नाही कोरससाठी बरोबर असतं त्यांना पण असतं जवळ 70-80 माझे जर्सी असतात. आणि हेच छापतात बघ प्रदीप वाळके आणि सुदेश हेच काय ते नावा काढते बुवा. त्याच्यामुळे आयटीच्या जीवावर बायची वगैरे तुमचा सूट झाला. आणि मगाशी काय बोलला तुम्ही भोपळ पाय पसरले आणि मागचा सगळा इसारला ह्या तुमकाचा सूट जातात. मगाशी बघा मोठे शहरात गोंधळ झालो तो झालोच परत रूपकच झालो. त्यांना माहित नाही असं तुम्ही काय व्हरायटी मारता लागती की बघा त्या प्रेक्षकांना समजली आमचा सोडूनच द्या. म्हणजे भोपळान पाय पसरली आणि मागचा सगळा इसारली ह्या तुमका थोडक्यात मी तुमका सांगतोय तुमचा कसा झाला माहिती आहे बोलायचा नाही पण मी बोलते माझ्या कधी शब्द येणार नव्हता बोलच्या क्षणाला आणि माका बैल म्हणून ही प्रकार तुझं धरतो. तू बारीक करून घेते वाद नाही 100% आपण जोडीत पुढे जाऊचं असा. पण मागाशी तुम्ही माका सांगता भोपळान पाय पसरली हातपाय पसरले मागचा इसरली ह्या माझा सूट नाही विषय नाही. आपण नवीन नवीन पुढे चाललो असो आपण सगळ्यांना बरोबर घेऊन चाललो बुवा. तुम्ही हे बघा तुमची दानत नाही बुवा दुसऱ्या करूची म्हणून मगाशी काय बोलतात बघा आमच्या नशिबात असला तर आमचा भेट राहू नशिबात येऊच्यासाठी त्याला प्रयत्न करूचे लागतात बुवा. प्रयत्नांती परमेश्वर लक्षात ठेवा. तुम्ही प्रयत्न केले फळ नक्की 100% ठेवलेला असा. प्रयत्नच नाही जर केले तर कैसून मिळाला काय काहीच मिळायचं नाही ना. आणि मुद्दे भरपूर आहेत तुमचे. मागाशी काय बोलला रागाचा विषय सांगितलं त्याचा विषय झाला की तुमचा प्रदीपचा विषय तुम्ही बोलला. प्रदीप असा म्हणत तुम्ही करून जाता मग काम करा ना रामात कशा बसलेल्या रामात नको बसवल्या संचित होतो ना काय प्रॉब्लेम होतो तुमका थोड्या वेळात करा. माझं ओमकार माझं सुदेश सावंत बसतो सूरज बसतो संचिता कशा बसवलं रामात कशा वय होतो तुम्ही तयार जातात ना. म्हणजे तुमका थोडक्यात काय म्हणायचं आम्ही एकतो व्हायचा करू शकतोय बुवा मी नाही करू शकलोय माका हे जर सगळे नाही तर मी काहीच करू शकतो. प्रदीप असाच नाही प्रदीपमुळे माझं नाव असा मान्यच करतोय मी. आणि प्रदीपचं मुळात महत्वाचं तुमका सांगते मी प्रदीप हे माझ्या घरातलो माणूस झाला त्याच्यामुळे तो माका तरुण घेतो काय माका मारून घालतो मी बघतोय काय का समज ना. प्रदीप असा म्हणत तर तसं काय नाही. उद्या समजा काल 2 भजन मी केले काल मी मोफत गेलेलो काल प्रदीप नाही होतो भजन करून दिलंय नाही जवळजवळ 1,500 ते 2,000 सिंगल वारे मागा भजन बक्षीस मिळालं उगा दिल्याने त्यांच्याकडे काही पैसे खिशात खूप झाले म्हणा दिले काय नाही ना. म्हणजे काहीतरी आणि बुवा गोड बोले विषय सांगतात तो एक तुम्ही पॉईंट लिहून घ्या. जर तुमची वाणी चांगली असतील तर 100% तुम्ही माणसाजवळ करता. बघा आश्व्यातनं जवळजवळ 60 ते 70 किलोमीटर वरून एक फक्त फोन केले मी काय किरणबाई माझी डबल बारी बांधल्यात असा
फक्त एकच एवढंच मेसेज केलं मी त्यांनी बघा, खास स्पेशल ते माझ्या भार्येसाठी ही माणुसकी, ह्या प्रेम आणि ह्या प्रेम ज्याला सांभाळूक जमला तसा. आणि महत्वाचा मुद्दा बुवा तुम्ही मागाशी बघा, तुम्ही बोलल्यात वर गेल्यात, तर मी 100% सांगते बुवा, मी जर वर गेले ना तर माझे मागसून हजारांनी लोक माझे लढतले. एवढा प्रेम मी त्यांच्यापर्यंत, त्यांचा प्रेम माझ्याकडे आहे बुवा. ही माणुसकी आम्ही जपली बुवा, आणि ती माणुसकी जपा जमतली. हो हो. आणि मुळात महत्वाचा विषय सपोर्टचा जो सांगता ना, तो सपोर्ट कशा बोललाय तुम्ही लक्षात घेऊन या. तुम्ही मगाशी काय बोलला, गजानन प्रसादी भोजन मंडळ हे आमका माहिती सांगाय, सांगूची गरज नाही. फौजदारवाडीचा मंडळ गजानन प्रसादी भोजन मंडळ आमका माहिती आहे, तर सांगूची तुम्ही गरज नाही. पण स्वामी समर्थ हे आमका माहित नाही. ही पेटी बघा, ही माझी वैयक्तिक असा, पण नाव बघा खाली ओंकार प्रसादी भजन मंडळ. गावाच्या पेटीवरती पण ओंकार प्रसादी भजन मंडळच असा, माझ्या पेटीवरती पण ओंकार प्रसादी भजन मंडळच असा. आम्ही एकच झेंड्याखाली वाढतो, 1000 झेंडे घेऊन फिरलो ना. हा. आणि बुवा मुळात म्हणतो म्हणजे तुम्ही बघा काय बोला, कोणतरी आणि 20 रुपये दिले, कारण का तुमची त्यांनी कुवच बघितल्या. हे गावडे बुवावरती जास्तीत जास्त 20 रुपयाचा बोलाच शकतो, ह्या त्यांना माहिती होता म्हणून तुमका 20 रुपये दिले. माझी किंमत नाही 20 रुपये, माझी किंमत तुम्ही करू शकणार नाही, मी तुमची करू शकणार नाही. किंमत कोणाची कोण करू शकत नाही. आणि मगाशी तुम्ही सभेचा वगैरे विषय सांगितलात ना, तो तुमचं तुम्ही बसा आणि ग्रुप मध्ये ठरवा. आता काय सगळं आम्ही मान्य करतो की तुम्ही मान्य करू शकता, मी करू शकणार आहे. शेवटी काय प्रॉब्लेम काय वाद नाही बुवा. कसा धागान आणि प्रेमात घेण्याचे फरक आहो. तुम्ही मगाशी बडा काय केलं, भरपूर काहीतरी बडा काय असेल. आणि तुम्ही मागा 100% घाबरता, मान्य तुम्ही केलं बुवा. मग आता सांगितलं असा तुम्ही बुवा असा चांगला करतो, ता चांगला, म्हणजे मान्य तुम्ही करतात होय का, मान्य करतात तुम्ही नाही मान्य नाही का सांगितलं सगळ्यांना कोणतं का चांगलं आहे सगळं. मग उगा सांगा ठीक आहे चांगलं तुमचा चांगला म्हणा, नाही वाईट म्हणजे वाईट, जाऊन दे काय त्याचं पेटाल दे ना, काय फरक पडता. ते त्याच्यातून आर्डर रोखले, आमच्या पेटेच रोखले, काय मोठं फरक नाही, पेटवचं झालं. हा तुम्ही जायचं नाही बस, आणि ते सगळे बसले ते बघते चांगले म्हणजे आपलेच माणसं असं मी बघते समोर. आणि मुळात महत्वाचा मुद्दा व्हा, प्रदीपाचा मला खूप बोलला प्रदीपान पण तुमचा बुवा ज्यावेळी निवड्यात बारी झाली ना, त्यावेळी समोर अमोल सावंतांबरोबर गावडे भाऊ बद्दल ठरले. त्यावेळी प्रदीपान तुमका स्वतः मनात प्रोत्साहन दिले, काय बुवा बारी करा होय ना, बरोबर की नाही. मग प्रदीपान तुमची पण काळजी या, कधीतरी तुमच्याकडे येऊ शकता तेव्हा मी असं म्हणा प्रदीप होतो म्हणा तुम्ही सांभाळ तुमचा गेला सगळा. आता माका असं वाटायला रामाज होतो म्हणा तुम्ही तरले आहे, जो काय वाजवता ना त्याच्यामुळे तुम्ही तरले. कारण रूपकात पण तुम्ही कोसळल्यात बुवा. आम्ही रूपक नेऊन खै ठेवलं तर बघा, आम्ही बारीक खै नेऊन ठेवली, बारीकची लेवल आम्ही कशी नेलेली बघा, तुम्ही कशी करता ती पद्धत बघा ना. भजन तुमचा चांगला असा, सादरीकरण चांगला असा, मागाशी सांगतात काय बोलताना शब्द वाईट लक्षात ठेवा. पक्षी जो आहे ना, पक्षी हो स्वतःच्या पायामुळे म्हणजे नखामुळे जायला अडकतात स्वतःच्या कर्मात काय. आणि तसो माणूस शब्द टाकताना जेव्हा फेकताना माणूस शब्द फेकतात, तर शब्दात माणूस अडकतात, ह्याच्यात तुम्ही अडकतात. माका मुद्दे करून सांगूची गरज नाही बुवा, अजिबात सांगूची गरज नाही. तेवढं मी म्हणजे सगळं असेल म्हणजे सांगूचं तात्पर्य का तुम्ही दुसऱ्याची उडी धुणी काढून जातात तेव्हा स्वतःची उडी धुणी स्वतःची धुवा, मग आमची गाणी. परत मी तुमका एक वॉर्निंग देत असं सांगता तुम्ही काय, आईजीच्या जीवावर बाईची उदार, साशेच्या जीवावर जावई सुभेदार. तुम्ही आम्ही नाही, आम्ही हे स्वतः आम्ही असू सगळे. त्याच्यामुळे वैयक्तिक असो नको तो विषय नको ना बरा काय साठी एक पहिल्यांदा गाणं घेऊया. सांग कधी कळणार तुला वा माझ्या मना, सांग कधी कळणार
बारीक केली म्हणत झाला नाही, बारीक सगळेच करतो तसं काय. थोडक्यात सांगूचं म्हणजे बुवा बारीक आपण बोलण्यावरती पण नेऊ शकतो, गायनावरती पण नेऊ शकतो, पण मावळ बघून बारीक होत जमा बुवा. आता या ठिकाणी फरमाईश आहे बघा सुनील नाटेकरांची, मी निघाला तुम्ही येता का, फक्त प्रयत्न करतोय. मोरीवाडा भजन मंडळ बांधा वो ओंकार मोरी कधीही लागेल वेड्या या ओंकाची झलक नक्कीच मारेल तेवढं लागलं. आणि आमचे बालमित्र गोसावी जनता कोल्ड्रिंकचे धन्यवाद. 101 रुपयाचं पारितोषिक. कधी लागेल वेळा नक्की नक्की म्हणतो फार नाही ते जर फक्त मगाशी त्यांनी काही दिली ती फरमाईश जमता का बघतोय मी पण म्हणणार. मी निघालो तुम्ही टाका एकदम म्हणजे ट्रेन सध्या तो गणपती जातलेला करा स्वर्गापेक्षा वातावरण गरम करूया.
कारण काय गंडवून टाकल्या सगळं आता रूपकात म्हणजे काय ना त्या मंडळासाठी एक वर्ष रोज शून्यातून गेलं शून्य, शून्यातून गेलं शून्य, बाकी राहिलं शून्य. आणि या विठ्ठल गोविंद रंगमंचावर आम्हाला डबल वारी करण्याचं मिळालेलं हेच आमचं पुण्य, हेच आमचं पुण्य, हेच आमचं पुण्य. हा एकदा माध्यमातून सगळ्यांना तुमच्याकडे आले किती गेले किती संपले भराडा, आले किती गेले किती संपले भराडा, संपला नाही संपणार नाही आमच्या असं कडक बोधा होता. छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर बघा ज्यांच्यामुळे बघा हे जो आपण हे सण साजरे करतो बघा बुवा, छत्रपती शिवाजी महाराज नसते ना तर आपण हे काहीच केलं नसतं बघा. कारण छत्रपती शिवाजी महाराज असल्यामुळे मंदिराचे कळस आणि आमच्या अंगणातील तुळस, अंगणातील तुळस ही छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आली. म्हणून म्हणतो बघा सूर्यनारायण जर उगवले नसते, सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता, सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता. आणि जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते जय भवानी, जय भवानी, जय भवानी. बुवा पेटो आपला जीव सांगूची गरज नाही, बरोबर पेटो तुम्ही. निगुडे गावचे सुप्रसिद्ध भजनी बुवा आपागवडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने लागला आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ओंकार समाज मोरे बुवा बरोबरच एक गुणवंत बुवा या ठिकाणी उपस्थित, त्यांचे स्वतः माझ्या मंडळाच्या वतीने लागला आभार मानतो. छत्रपती शिवाजी महाराजांवरती थोडक्यात एक गीत सादर करतो.
मध्ये मध्ये नक्की गाणं घेणार 100%. तर पहिल्यांदा गजराची सुरुवात करूया. आणि बुवा तुम्ही सेवा म्हटलं तरी म्हणजे मागाशी पण बोललात बारी आम्ही तुमच्या अगोदर मी केलं सगळ्या गोष्टी मान्य मी करते, पण तुमका एवढा समजणार नाही ही जी खुर्ची आहे ना बुवा ही ज्यांच्यामुळे आमका मिळली बुवा, ज्यांच्याने डबल बारीकचे सामने सुरू ज्यांच्यामुळे झाले बुवा त्यांची कधी एकदा तरी आठवण काढतात बुवा तुम्ही. म्हणजे अशी कधी आठवणा मनात गेली आहे. पंचरत्न कोकण कलाभूषण कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा असतील, परशुराम पांचाळ बुवा असतील, विलास बुवा पाटील असतील, वामन खोपकर बुवा असतील, जयराम गाडीगावकर बुवा असतील, आमचे काळशीराम परब बुवा असतील, आपल्या सिंधुदुर्गातील एक रत्न म्हणजे तुमचे बुवानी ज्यांच्याकडे धडे घेतले बघा कृष्णा पवार बुवा काय त्यांचे म्हणजे गौरवणी वगैरे आहे म्हणजे त्यांची आठवण सुद्धा आपण करणं बुवा काळाची गरज आहे. त्यांच्यामुळे आपण कळलं बुवा नक्की करणार आठवण, पण बुवा कधी आठवण केलं कारण कधी ते आठवण करत नाही म्हणून बुवा कधी आठवण करून केलं. तर आता पहिले आपण गजराच्या माध्यमातून 100% बुवांका परिधान सलावूया कारण बुवा कसा गरम होईल आम्ही बुवांका गरम करतो पण बुवा परत थंड होतो. शिवप्रेमी मित्रमंडळ विलवडे यांच्याकडे नागपूरचं इष्टदेवाचं पारितोषिक आहे. मंडळाच्या वतीने लागला आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चलो काय फायदे झाला नाही तापतात नाही गाडी. एक जरा बाळासाहेब ठाकरेंवरती एक गाणं होत होते कारण बघा छत्रपती शिवाजी महाराज नसल्यानंतर बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेवरती गाणं होणं म्हणजे 100% बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्यांनी बघा ज्यांच्या एका शब्दावर मुंबई बंद म्हणजे बंद राहायची बघा आणि ज्यांनी हिंदू धर्मासाठी आपल्या आयुष्याची आहुती दिली असे बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करणं हे आपल्या गावात त्यांच्यावरती एक कविता जीव लावून वेडा परी काय माहिती ह्या गाणं असं का आमचे बुवा शिष्य आमचे मित्र कसा म्हणजे तुला सांगून देते मी कारण गाणं कोणाचा कोणी म्हणत तर जाऊ नाही. हे कासले बोलचे शिष्य आमचे माझे परत नाव येतं त्यांच्यानी गाणं म्हटलेला त्यांनी हो भजन आश्रमात केला. महेश माधव बुवा त्यांनी ह्या गाण्यामध्ये त्या मान म्हणजे जर गाणं म्हणजे हे त्यांच्यामुळे झालेलं आहे आणि गजल त्यांच्यामुळे जीव लावून वेडा परी एकदा जोरदार साऊंडसाठी जोरदार एकदा गाणं वाजवा तशी जबरदस्त जीव लावून वेडा परी का हो सोडून गेला बाळासाहेब
सागराचं पाणी कधी आटणार नाही, सागराचं पाणी कधी आटणार नाही, स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही. हा जन्म झाला का हजारो जन्म झाले, बाळासाहेब ठाकरेंची आठवण सुटणार नाही, बाळासाहेब ठाकरेंची आठवण सुटणार नाही. गजराच्या माध्यमातून धर्मवा कशा लावूया वेळा वेळा अजून वेळा सांगतो ना काय टेन्शन नाही, तुम्ही कंटाळणार नाही मा आमचे बरं मित्र काय मा अजून वेळा अजून बजेट होऊ नाही गडबड नाही मा हा ओके मनोरंजन 100% होणार. आमचे बरं मित्र ज्ञानेश्वर रेडवे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे लागणार आभार नसेल. नावं भरपूर आहेत पण सगळ्यांची नावं माका बोल होऊ लागते, पण माझे सगळे मित्र मी वाचला सगळ्यांसाठी लाख शुभेच्छा. त्या ठिकाणी गजर साजरे काय ज्ञानबाजार कसं होतं ना ज्ञानबाजार नाव कसं आहे. कलियुगावरती भजनाचा एक सादरीकरण बनवून भजनाच्या माध्यमातून गोवा काय करत असतात आणि कोण कोण कसं या भजनाच्या माध्यमातून कसा तो काढला या गजराच्या माध्यमातून सांगतो बघा. कलियुगाचा तुमचं पॉईंट मध्ये सांगेल तुमचा कर्म ज्यावेळी आपण सांगते मुळे लक्ष द्या सांगणं कर्म आपण करतो त्यावेळी 100% देव आपण पावतोच. कारण बघा वाल्याचं भूतकाळ सांगूची गरज नाही बरोबर नाही. कारण वाल्याचा वाल्मिकी झाला बघा ज्यानं संसारासाठी बघा आपल्या मुलाबाळांसाठी दरोडेखोर म्हणजे चोरी मारायचं बघा पूर्ण तिने म्हणजे केलं आणि ज्यांनी कुटुंब चालवलं त्या वाल्याला ज्यावेळी नारायणपूर समोर भेटले त्यावेळी त्याने विचारलं बाबा काय करतोस तू हे. मग त्यावेळी त्याने सांगितलं माझं काय म्हणजे की माझ्या बायका पोरांसाठी मी माझी काम बंद होतं म्हणजे शेवटी कामच झाला. पण त्यावेळी नारायण मुलीने त्याला सांगितलं जर तू एवढं बायका मुलांसाठी करतोस तर जा घरी आणि त्यांना विचार हे जे काय कर्म करतो त्या कर्माचे धनी तुम्ही हात काय. पण त्यावेळी बघ बायका मुलाने विचार न करता तुझ्या कर्माचं तू
वा तुझ्या कर्माचं तू जेवढ्या जणीला सांगितलं त्यावेळी ते नारद मुनीकडे परत गेले बघा आणि त्याच वेळी नारद मुनी त्याला उपदेश केला आणि त्याच वाल्यानं वाल्मिकी होऊन हे रामायण लिहिलं बघा म्हणून म्हटलं बघा हा कोकण कलाभूषण आमच्या राज्य बघा ज्यांनी आयुष्य या ढबलबारीमध्ये बुवा घालवलं आणि बचावणीचे बादशाह कैलासवासी चंद्रकांत बुवा आणि त्यांचे आम्ही वारसदार तुम्ही मागाशी बोलता बचावणी ऐकलं झालं बघा याचा मूळ घटना बुवा सगळ्यात बघा विलासपुरामध्ये त्यांनी लंडनमध्ये जाऊन बघा कमल सुद्धा एक पदवी मिळाली बघा त्यांना वा विलासपुरा पाटील त्यांच्या लाईनचे व आमच्या बाजूला बसले आमचे गावचे त्यांनी आम्हाला म्हणजे माझ्या बाजूला बसले बुवा सांगतो ना आमच्या गावामध्ये गणपतीमध्ये पहिल्यांदा बुवा म्हणजे आमचे हे बाळू बुवा मुंबईवरून यायचे तेवढे आमच्या गावात बुवा म्हणजे आमचे परब अक्षय परबचे वडील त्यावेळी मंडळ सांभाळायचे नंतर हे मुंबईतून गणपतीच्या माथे वेळी यायचे आणि त्याच वेळी आमचे मंगेश सावंत त्यावेळी तबलामध्ये वगैरे कमतरता खूप होती तुम्ही सांगितलं मगाशी वारकरी वगैरे आम्ही बुवा मूळ घ्या ना त्यावेळी आमचा मूळ घट्ट होता कारण एकजूट मी परत तुमचा शब्द सांगतो तुम्ही समजून घ्या कशासाठी सांगते तो एकजूट हे महत्वाचे बुवा तुमचा माझा वाद कायम नाही आपण का वाजले नाही असो आपण कापते काय मेरेवरचे वाद नाही असं ते पण बुवा एकजूट ही सगळ्यात महत्वाचे रामागावस माझा पण मित्र आपण उद्या माका पण कधी रामा येतो ना काय प्रॉब्लेम नाही म्हणा तुम्ही असं बोला नको प्रदीप होतो म्हणा तुमचा सामान गेला उद्या नाही येतो प्रदीप काय विषय रामात बोलायचं तुम्ही हा मग असं कशा बघा तुम्ही सांगू कशा प्रदीप होतो म्हणा सामान गेला आता उद्या तुम्ही असं म्हणता तो मनोज नाही होतो म्हणा तुमची जाऊन द्या सामान घेते असं नाही हो चला तुमका उद्या कोरसात बसेल मी वेळ तिथं 100% बसेल असं काय नाही मी सुद्धा तुमच्या कोरसात बसायची माझी तयारी आहे एवढा माझ्याकडे भजन आहे आणि या भजनात ज्यांनी कमीपणा घेतलो ना तो 100% पुढे गेलो आज बघा आम्हाला जवळ नाही म्हटलं तरी आमचं जांभूळकर त्यांच्यावर जुगलबंदी वाजव वगैरे असतं असं नाही नाव करू भाऊ त्याका कर्माची साथ अशी नाही त्याका तेवढी मेहनत पण लागतं बुवा असं काय नाही आम्ही पण आमचं कामधंदो सगळा सांभाळून व्यवसाय सगळ्याच गोष्टी सांभाळून आमचा संसार सांभाळून आम्ही करतो ना असा काय नाही माका संसार नाही का मी का म्हणजे काय उघड्यात पडलो वाटलं की का बोल तुमका पण संसार मला माहिती आहे तुमचे पण व्यथा मला माहिती आहे बुवा तेवढं मनात लागतं माझ्या प्रेम आहे तुझ्याबद्दल माझं भरपूर प्रेम आहे पण तुका दिसणार त्यात काय कर्म माझं सांगतो मी तुका दिसतच नाही म्हणून म्हणू का तुलाच बुवा पाटील
त्यानंतर परशुराम पालिका त्यांचे नोटेशन बघा. आज काळामध्ये नोटेशन ऐकायला परशुराम पालिका बुवा त्यांचा बघा एक गाजलेलं गाणं हरे राम हरे कृष्ण बुवाचं आवडतं गाणं हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण राम राजा राम राजा सांगतो ऐका जनमंगल के जीवन पुरे पुरे वाढो नवा हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे जाग्यावर ताकद एवढी ज्या मंडळाकडे ग्रहबारी करायचे बुवा ज्या कुठेतरी कार्यक्रमात गेले त्यांना कैलास वासून काशीराम परत बुवा जाग्यावर गजर बाजूची ताकद आमचेच बुवा त्याची एवढी ताकद होती जाग्यावर जायच्या मंडळाचा गजर बसवायचो त्यांनी गजर गायचे पंचमामध्ये गौरव कशी आहे त्याच्यावर आपण खोकर फोन करू राधिके आज तुला तुवा तुला डबलवाली पारुलिया तुला सिंधुदुर्गामध्ये बघा अजूनही त्यांच्या आश्रमात झाले बघा कैलासवासी कृष्णा पवार बुवा गवळत म्हटल्यानंतर एक वेगळीच कलाटणी हर हरेश्वरा हे लोकेशन बघा जबरदस्त केलं आमचे परममित्र सिंधुदुर्गातील सामाजिक साऊंड सर्व्हिसमध्ये त्यांची गणना केली आमचे परममित्र सुभाषजी शिरोडकर यांच्याकडे उपस्थित आहेत सुधा
योनीतून मनुष्याचा जन्म आपल्याला मिळाला. गोष्ट हिताची बुवा. मी काय बोलते ना सगळ्यांच्या विरोधात बोलते असं का विषय महत्वाचा नाही बुवा. आम्ही काहीतरी बोलतो तुम्ही कसं म्हणतात मला जर मी बोलते तर प्रेमान घ्या पण तुम्ही मी बोलते तर तू रागाने घेतात मग. तुम्ही बोलता तर सगळ्यांनी प्रेमान घेऊचा आणि मी बोलते तर तुम्ही रागा मग बुवा काहीतरी आपण पण लोक चांगलेच मुद्दे तुम्ही कसे मागा ते सांगतात काय भोपळ्यात पाय पसरले आणि हात पाय मागचा विसरली गत स्वतः गत करून तुम्हीच घेता दुसऱ्याने नाव ठेवलं म्हणजे माका तर हे नव्हतं म्हणजे बरं पाठ झाला भोपळ्यात वेळ पसरली आणि मागचा सगळा विसरले म्हणजे खरी विसरतात ती बुवा म्हणजे भोपळ्याची वेळ पुढे जात असतात बुवा मागचा विसर मागचा मूळ ती घट्ट करता लक्षात घ्या. तुम्ही आता उदाहरण देतात ना ते भोपळ बघा जमिनीवरनं वर चढता वा मगाशी बोलल्यात तुम्ही वर गेल्यात तर माता तुला घेऊन जाताना सगळ्यांना नेतलं एकटो काय भजन एकटो करतोय मी तुमका पहिले नेतलंय कारण काय माहिती हवा नामांकित जोडीवाला कोणतरी होय तर महेश नाईक माझ्या अगोदर त्यांनी बाहेर केले आहे फक्त त्या लोकांना माहिती नव्हत्या. मी ज्यावेळी बरोबर आलो ना त्यावेळी त्यांना समजलं म्हणजे बाबा महेश नाईक डबलबारी करतात. हा आणि बुवा मगाशी जे बोलत पण आठवण करून घेते जी बारीशी आहे ना बुवा प्रदीप वाळकेचे बंधू आमचे परममित्र भाऊ वाळके यांनी आमच्या दोघांचे नंबर ह्या मंडळात दिले बुवा समजला त्यांच्यामुळे आज आमचं हे रंगमंच मिळलो त्या रंगमंचाचा सोना करून जाऊचा माका गाडी घालताना तरी चला तर ते मागसून झाला घोड्यात घालू नका उद्या माका परत माझे इन्कम न करते म्हणजे असं काय नाही रागांचं काय नाही काय बडबडतात त्या माझा राग अजिबात नाही कारण काय तुम्ही जसे दिसत्या तसं माझी मुली घरी काढता बुवा स्वतः कोसळली आणि या नावातून मान्य करू आहे मग असं आता कसं नाही मान्य तू करू कसं आहे रूपकातलं एक नोटेशन आता झालं पण रूपकातला मान्य कर काय मोठं काय आपण सगळे एकत्र असू काय मोठा विषय नाही कोसळला तर कोसळ आम्ही मान्य करतो जो म्हणून आपली चूक मान्य करू शिकलो ना तो 100% पुढे गेलो स्वतःची करायची लाल मगाच सोडायला स्वतःची लाल अशी करायची पण त्यांना माहिती दुसऱ्याने घासून याची लाल झाली आणि आम्ही घासून लाल केली असं तुझं म्हणणं हवंय बा नाही तसं काय नाही मंडळ आहे ना हे मंडळ आमचं असा आम्ही वैयक्तिक मी नाही आम्ही त्याच्यामुळे मंडळ ह्या सगळ्यात प्रामाणिकपणे आमचा मंडळ एका झेंड्याखाली आम्ही वावरतो एका मंडळाचं नाव आम्ही घेऊन फिरतो परत झाली की 60-70 वर्ष झाली एकच मंडळ एकच मिळाला मंडळ तसं प्रकारतो एकच मंडळ एका झेंड्याखाली नावाखाली आम्ही चालतो वेगळा नाव आमचा तरी याच्या पुढे व्यवसाय नाही एकच ओंकार प्रसादी भजन मंडळ माझ्या समजा गावातला मंडळ अक्षय प्रभा तू मगाशी नाव घेतलं सांग आता 100% पुढच्या वर्षी मोठमोठ्या डबलदारी करून लावतो असं नाही भविष्य घडला करून घेत ना तो आमच्या गुरुनी केली समीर गावडेने डबलदारी केली नंतर मी इले नाही सर वा बरोबर आहे बघा कृष्णा राहुल भोवनी पण भाग्यात वाटतं बारी केली वाटतं असं मला वाटतं का म्हणजे आठवतं केले नाही वाटतं काय काहीतरी मग सर तळावड्यात बारी केले सर तो हिरडकरांना बारी केलेली बोलते आणि कृष्णाराव म्हटल्यानंतर एक जबरदस्त आवाज आणि त्याच्यानंतर महेश नाईक 100% त्यांचं वारसो चलवतो त्याचा वाद ना जर चांगला असा एक आमका चांगला म्हणायची सवय आहे आणि चांगल्या गाडी प्रोत्साहन देतो बुवा आमचं काय म्हणतं आईजीच्या जीवावर बायजी उदार बुवा गैरसमज आहे तुमचं परत मी तुमका सांगतो आईजीच्या जीवावर बायजी उदार बुवा नाही असं आईजीच्या जीवावर बायजी उदार आमचे तुम्ही असा त्या तुम्ही समजावून घ्या लेकी बोले सुने लागेल हा तुम्ही समजावून घेऊ का आजचे परममित्र या लाईफस्टाईल म्हणजे भांड्यामध्ये एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होते कारण आपला माणूस या भांड्या बाजारपेठेमध्ये कपड्याचे शोरूम चालवतात आणि आपले परममित्र अंकुश देसाई उर्फ बाबू देसाई यांच्याकडे बघा नाव घेतले 500 गेले हा महत्वाचा बघा ह्याचा गोड बोले म्हणतो 500 रुपयाचं पारितोषिक मंडळाचे लागलं का बा आमचे परममित्र हो एक आवर्जून मी उल्लेख करेन बघा खरोखर अविनाश गावडे म्हणा संतोष सरमळकर म्हणा गुरुनाथ गावडे म्हणा आमचे मंगेश सावंत म्हणा बरीच नावं असं नावा गाव गेलं कमी पडतं असं पण राखेल कळत
यांच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे मी डबल बारी बुवा उतरलोय. खरं सांगते मी प्रामाणिक. जवळजवळ 22-23 वर्ष मी भजन क्षेत्रामध्ये असतोय, पण ह्यांच्या सपोर्टमुळे मी ह्या डबल बारीच्या माध्यमातून उतरलोय. एका जोरदार त्यांच्यासाठी मी टाळ्या वाजवा आणि त्या माऊलीच्या चरणी प्रार्थना करी. सर्वांना दीर्घायुष्य सुख समृद्धी लाभो अशी प्रार्थना करते. परिस्थिती बदलत चालली बघा. डबल बारी म्हटल्यानंतर फक्त काय शलाव पेटा ह्याच्या पलीकडे काहीच नाही. बारी बाबा बुवा भजनाच्या माध्यमातून पण आपण पब्लिकात एक खुश करू शकतो, फुटके फुटके सांगू शकतो, पण आपली संस्कृती विसरायची नाही बुवा. कारण ज्यांनी बघा ज्या पंचरत्नांनी ह्या डबल बारी गाजवलं बघा, कोकणाचं नाव आपलं अजरामर केलं बघा. लंडन पर्यंत आपल्या कोकणचे बुवा लंडन पर्यंत गेले बघा. जे बघा म्हणजे त्यांनी आपलं भजन परदेशामध्ये पोहोचवलं. ती संस्कृती आपल्याला विटंबना करायची नाही बुवा. आणि ती विटंबना करताना ते पण काही गरज नाही बघा. डबल बारी कमी असतं का तुम्ही म्हटलं तसा वर्षात 1-2 प्रोग्राम म्हणजे खूप झाले, काही गरज नाही. पण प्रोग्राम असे करायचे दणकेबाज करायचे बस. आणि तुमचं एक पॉईंट होऊन जाते जाता जाता. तुम्ही काय म्हटलं तुमचं कॅलेंडर व कधी आयुष्यात मग आम्ही कोणा फोन करतो हो माका बारी द्यावं माका भजन तुमचा गणपती अजिबात नाही बुवा. खरं तुमचा प्रामाणिक सांगतो एवढी आमची म्हणजे नेटवर्कच एवढा पसरला काय त्या परमेश्वराचा आशीर्वाद म्हणजे तुमचा सांगा नशीबच फळफळला आमचा. आणि तुमचे परत आशीर्वाद परत मिळतात आमचा म्हणजे आणखी फळफळ त्याला. पुढच्या वर्षी माका वाटलं काय तर 100% आमचे 9 दिवस डबल बारी सगळं फोन जाते असं वाटतं म्हणजे बुवाने आशीर्वाद पण तसं दिलो. आणि महत्वाचं तुझं सांगते जाताना कोणाचा बरोबर घेऊन जाऊचे असं तर डबल भारी गैरसमज 100% बुवा काहीतरी कार्यक्रम दिलं नक्की तुमचं नाव मी सुचवलं आणि मनापासून सुचवतोय. हेवेगावे आहे करू शकता वाद नाही, हेवेगावे आहे असतं ते वाद नाही, पण तिकडे नाही. आता मगाशी एक फॉर्मॅलिटी कधी लागली जमात अशी करते का सहन करायला म्हणले ना किंवा तुम्ही नसतं म्हणा म्हणजे आता चुकलं तर मनोभावे बरोबर चुकला तर भजन तू करे प्रभुजा लाग चरणा प्रभुजा लाग चरणा बकवास किती झाला काळी चार आमची ताकद नाही परत तू बरं काढतो रे बुवा काळी चार काळी दोन म्हटल्या तुमचं काय सम नाही चालू नाही तुमचं काय नाही पया पण जमत नको. मनोभावे भजन करे प्रभुजा लाग चरणा प्रभुजा लाग चरणा गोरिया Thank you.
प्रयत्न केला ह्याच्यापेक्षा चौपटी किंवा चांगला म्हणा शब्द पण गजराकडे लावला आता आग करते गोवा दाखवून दिलेला म्हणजे गोवा नक्की आग करते ज्ञानेश्वर एडवे यांनी उद्धव ठाकरेवरती शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरती एक गीत सादर करण्यासाठी प्रयत्न करते माझ्या मनात काय म्हणता येईल माझ्या मनात नवे आपण अचानक ऑन द स्पॉट शिवसेना ही शिवसेनेचा झेंडा रोविला उद्धव ठाकरे साहेबांनी ही शिवसेना
अक्षरशः अभंग म्हणत असताना पंढरीचा पांडुरंग त्यांच्या भजनामध्ये येऊन नाचत होता बुवा, एवढी त्या भक्तीमध्ये नाचत होती बुवा. आणि हीच भक्ती आज आपण त्यांचे अभंग आज आपण म्हणतो, त्याची आपण केअर करतो बुवा. हे नको असा, ही संस्कृती बिघडत चालली. ही संस्कृती आपला हे भजन म्हटलं तर भजन भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होतं म्हणजे भजन. आणि ते भजन आपल्याला चालवायचंय बुवा. कारण कोकणमध्ये बघा, कोकणात एक असं म्हणत बघा, पुढचा प्रसंग येणार नाही. कारण काय तर वरद असतो तेवढं परमेश्वर. कारण कोकणामध्ये दशावतार म्हणा, कीर्तन म्हणा, भजन या डबलवारी एवढे आपण म्हणून मुद्दाम चाललाय. म्हणजे त्याच्यामुळे आपल्या कसलीच भीती आपण म्हणतो बघा. हा जेवढा आम्ही मनोरंजन केलं तेवढा 100% महेश बोगरला त्याच्यात तेव्हाच नाही व जसा पेटवा तसा तशी बारीक पेटवा काय प्रॉब्लेम नाही. फक्त एवढाच वाईट वाटला काय माहिती आहे, खूप वाईट वाटला. आमचं योगायोग गेलोय म्हणजे तिकडे गेलो, पक्ष बदलले. योग योग आम्ही योगायोग म्हणतो काय माहिती तर कशासाठी असं. नंतर आम्ही अजून मग चर्चा करू आपण त्या बाबतीतल्या.
धन्यवाद बुवा, सर्वांचे लागला गाभा बुवा. आता गजलची सुरुवात करतील. आम्हाला जेवढं प्रोत्साहन दिलं तेवढं बुवांना पण द्या. एक चांगले